श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 9. कर्मफलमीमांसा. आज गुरुवार आहे. सकाळी सूर्योदयासमयी गुरुचा होरा चालू आहे. मी व तिरुमलदास एका खोलीमध्ये ध्यानस्थ बसलो होतो. सूर्याची कोवळी किरण खोलीत डोकावत होती. काय आश्चर्य! त्या कोवळ्या सूर्यकिरणात श्रीपाद श्रीवल्लभांचं आम्हाला दोघांना दर्शन झालं. सूर्यकिरणांच्या प्रवेशानं आम्ही भानावर आलो. अत्यंत पूजनीय, परमपूजनीय, अत्यंत मंगलप्रद अशा 16 वर्षांच्या श्रीपाद श्रीवल्लभांचं रूपदर्शन घडणं ही केवळ परमप्रभूंच्या अव्याज करुणेचं फळ होय. क्षणभर दर्शन देऊन ते देवरूप अंतर्धान पावलं. श्रीपाद प्रभूंना नैवेद्य म्हणून चणे ठेवले होते. सूर्यकिरणांच्या स्पर्शानं ते चणे लोहखंडात रूपांतर पावले. याचं मला आश्चर्य वाटलं आणि मन दुःखी पण झालं. प्रभूंचं दर्शन आणि चणे लोहखंडात रूपांतरित होणं हे काही विशेष सूचक आहे का, अशी माझ्या मनात शंका उद्भवली. श्री तिरुमलदासांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली. बाबा रे शंकर भट्टा, आज दुपारी माझे आतिथ्य स्वीकारून तू पुरास जा, अशी श्री दत्तप्रभूंची आज्ञा झाली. भर दुपारी प्रभू दत्त क्षेत्रात भिक्षा करीत असतात. हा काळ अतिशय शुभप्रद आहे. मी म्हणालो, स्वामी, रोज श्री दत्तप्रभूंचं स्मरण, दत्तकथा प्रसंग श्रवणानं काळ घालवत होतो. आज नैवेद्य म्हणून दाखवलेले चणे लोहखंड झाले, याची खंत वाटते. माझ्या या संशयाचं निरसन करून मला कृतार्थ करावं ही प्रार्थना. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, काही शताब्दीनंतर कली प्रबळ झाल्यानं नास्तिकत्व वाढेल. नास्तिकत्वाचं निर्मूलन करून आस्तिकत्वाची स्थापना करण्यासाठी प्रभू चित्रविचित्र लीला दाखवून अनुग्रह करतील. भविष्यात धर्म संस्थापनेसाठी सगळ्या कार्यक्रमात बीज रूपानं या श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात अनुग्रह करतील. खनिजामध्ये चैतन्य निद्रावस्थेत असते. खनिज स्थितीत प्राण अंतर्लीन होऊन राहतो. खनिजामध्ये अनेक रासायनिक प्रक्रियांमुळे प्राणाची उत्पत्ती होते. प्राणामध्ये मन अंतर्लीन असतं. प्राणरूपात चैतन्य अर्धनिद्रावस्थेत असतं. हे तुला वृक्षामध्ये स्पष्ट दिसेल. मादक द्रव्याच्या सेवनानं मनुष्य त्याच्या देहात ह्या स्थितीचा अनुभव करतो. प्राणशक्ती रूपानं व्यक्त झालेलं चैतन्य तत्व परिणामक्रमानं विकसित होऊन मनाच्या माध्यमानं कर्म करण्यास अभ्यस्त होतं. ही स्थिती तुला पशूंमध्ये आढळते. पशूचा पूर्ण विकास तोच मनुष्य म्हटला जातो. मनुष्यात मनःशक्ती पूर्णपणे कार्यरत असते. तर मनास अतीत असलेले अतिमानस एक आहे. ते अंतर्लीन स्थितीत असतं. मानव योग साधनेनं परिपूर्ण होतो. तो मूलाधारात सुप्त असलेल्या चैतन्यास सहस्त्रारात नेऊन सविकल्प निर्विकल्प समाधी स्थितीस प्राप्त करून घेतो. परमज्योती स्वरूप असलेल्या श्री गुरूंची तादात्म्य स्थितींचा अनुभव घेतो. त्या स्थितीमध्ये अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घेतो. तर त्याची वागणूक मात्र महासंकल्पास अनुसरून असते. म्हणून तो कर्मबंधनापासून अलिप्त असतो. त्या महासंकल्पाचं स्वरूप अचिंत्य, अगम्य आणि कल्पनातीत असून महाप्रचंड वेगवान असतं. अतिमानस हे केवळ श्री प्रभूंचं आहे. प्रत्येक क्षणात कोट्यावधी प्रार्थना श्री प्रभू स्वीकार करतात. धर्मसंमत असलेल्या प्रार्थनेस तात्काळ प्रचिती देऊन दुःख निवारण करतात. धर्मबद्ध असलेल्या प्रत्येकांच्या इच्छा पूर्ण करतात. मानवाच्या मनाचा वेग कूर्म गतिवत असून श्री प्रभूंच्या अतिमानसाचा वेग महाप्रचंड आणि कल्पनातीत आहे. महाप्रचंड वेग असलेल्या प्रकाशाचा वेग पण त्यांच्या अतिमानस वेगापुढे कमी पडेल. मानव किंवा कुठल्याही प्राण्यानं केलेली लहानशी प्रार्थना प्रभूंच्या दिव्य तेजपुंजाद्वारे प्रभूस पोचते. समस्त दृश्यादृश्य शक्तींचा आधार प्रभूच आहेत. सर्व लोक प्रकाशमान होण्याचं कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे ज्योतिपुंज असून दुसरं काही नाही. अनेक कोटी ब्रह्मांडात प्रकाशमान असणारे सूर्य, नक्षत्रादींचे संयुक्त प्रकाश सुद्धा त्यांच्या तेजापुढे सूर्यास देवटी दाखवल्याप्रमाणे समान होय. बाबा रे, हेच श्रीपाद श्रीवल्लभांचं खरं पुरतत्व होय. अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व असलेल्या त्या निर्गुण निराकार स्वरूपास सृष्टीबद्दल असलेल्या अव्याज अनंत करुणेपोटी सगुण साकार मनुष्य देह धारण करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन देत आहेत. हे जाणण्यासाठी मानवास परिपूर्णता आली पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभांचं दिव्य स्वरूप. मानवाची देवाविषयी ओढ अनिवार्य आहे. तसंच देव सुद्धा अनंत परिमितींना लांघून निम्न स्तरात जन्म घेतात. यास अवतरण असं म्हणतात.
ही एक निरंतर चालू असलेली योग क्रिया आहे. सृष्टीमध्ये सत्याची एकदा स्थापना झाली की ती स्वयंसिद्ध प्रयत्नरहित कार्यरत असते. सत्य ज्ञान अनंत स्वरूप असलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे अनेक सत्या सृष्टीमध्ये स्थापन करण्याच्या संकल्पानं दिव्य भव्य अवतार घेतात. ते साक्षात दत्तप्रभू होत. मी म्हणालो, स्वामी, आपल्याशी चर्चा करीत असता मला कितीतरी नवनवीन विषयांचा उलगडा झाला, तरी श्री गुरु स्वरूपाचा अंत लागत नाही. त्यांचं हे दिव्य आणि भव्य चरित्र कसं लिहावं, त्यांना कुठली व्याख्या द्यावी हे समजत नाही. मी मूर्ती प्रतिष्ठेबद्दल ऐकलं आहे, आपण सत्याच्या प्रतिष्ठेबद्दल बोलता आहात, तरी माझ्यावर कृपा करून सत्याबद्दल विस्तारपूर्वक सांगावं अशी विनंती. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, तुझ्याकडून श्रींचं चरित्रलेखन कार्य व्हावं असा संकल्प पूर्वीच झाला असून तुझ्या संपर्कात येणाऱ्या श्रीपादांचे भक्त शिरोमणी ते अनुभव तुला सांगतील. या विषयास लेखणीबद्ध कर. तुझ्या व्याख्यांची इथं आवश्यकता नाही. श्रींचं चरित्र स्वतः श्रीच तुझ्या लेखणीच्या माध्यमातून लिहून घेतील. ह्या उपर विचार करणं व्यर्थ आहे. मनुष्य नाना प्रकारचं अन्न सेवन करतो. सेवन केलेलं अन्न आपोआप पचन होऊन शरीरास शक्ती प्रदान करतं. या पाचन क्रियेमध्ये मनुष्याचा प्रयत्न नसून शरीराचं काम आहे. मनुष्याचं कर्तव्य केवळ अन्न संग्रह करून ग्रहण करणं एवढंच. भोजन केल्यावर अन्न पचवणं हे शरीराचं कर्तव्य होय. म्हणजे तुझं कर्तव्य अन्न मिळवणं असा विधीचा अर्थ आहे. भोजन केलेलं अन्न पाचन करण्याचं कर्तव्य शरीराचं आहे. मनुष्यात मन असल्या कारणानं तो स्वेच्छेचा अनुभव घेतो, म्हणून खरं खोटं बरं वाईट दोन्ही घडण्याची शक्यता आहे. शरीरास ती स्वेच्छा नाही. जेवलेलं अन्न पचन करून शरीरास शक्ती संपन्न करणं हेच शरीराचं कर्तव्य आहे असा विधीचा निर्णय आहे. मनुष्यास इच्छा असो किंवा नसो, त्याच्या प्रयत्नाशिवाय शरीर आपलं कर्तव्य पार पाडत असतं. शरीरासंबंधित सत्याची स्थापना झाल्या कारणानं अप्रयत्नानं मनुष्याच्या संकल्पाचा प्रमेय नसून ते सतत चालू असतं. प्रकृती म्हणजे सृष्टीमधील सगळ्या क्रिया प्रतिक्रिया या सत्याच्या आधारानं घडतात. सूर्योदय सूर्यास्त ऋतुचक्र ग्रह नक्षत्रींचं चलन या सत्याच्या आधारावर घडलेच पाहिजे. हे अनुल्लंघनीय शासन आहे. म्हणजे याच्या विपरीत करण्याचं स्वातंत्र्य त्यांना नाही. सर्व व्यापकत्व असलेले प्रभू सृष्टीमधील प्राणीमात्रांविषयीच्या करुणेमुळे सृष्टीविधान सुरळीत करतात. कृतयुगामध्ये संकल्प मात्रे सकल सिद्धी प्राप्त होत, तर त्रेतायुगात यज्ञयागानं, द्वापार युगात मंत्र शस्त्रास्त्रानं सकल सिद्धी प्राप्त होत, तर कलियुगामध्ये प्रामुख्याने तंत्र प्रयोगानं कलियुगी यंत्रानं सकल सिद्धी प्राप्त होतात. युगधर्मास अनुसरून आणि मानवाच्या शक्तियुक्तीचा स्तर या आधारावर सृष्टीविधानाच्या सरळीकरणाचा निर्णय होतो. 3 अहोरात्र निरंतर श्रीपाद श्रीवल्लभांचं स्मरण केल्यानं त्यांचं ध्यान करणाऱ्यास श्रीपाद सशरीर दर्शन देऊन धन्य करतात. मानवाच्या पतनास लाख मार्ग असतील तर देव त्यांच्या उद्धारासाठी 10 लाख मार्गांनी अनुग्रह करतो. श्री दत्तप्रभू त्यांचे अंशावतार सिद्ध योगी महासिद्ध यांच्या करवी या सृष्टीचे पालन करीत असतात. पूर्व युगातील श्री दत्त हे श्रीपाद आहेत का अशी शंका तुझ्या मनात बीजरूपानं असल्या कारणानं श्रीपादांनी तुझ्या शंकेचं निवारण करण्यासाठी नैवेद्यास दाखवलेले चणे लोहखंडात रूपांतर केले. माता अनसूयाने लोहखंडाचे खाण्यायोग्य चणे केले होते. मी प्रत्यक्ष दत्त आहे हे दर्शवण्यासाठी असं केलं. तुझ्या कुंडलीत गुरु व्याधिस्थानात आहे. गुरुग्रहास चण्यांचा संबंध आहे. गुरुग्रहामुळे तुझ्यावर येणाऱ्या विपत्ती बीजरूपानं असून त्या अंकुरित न होण्यासाठी चण्यांचं लोहखंडात परिवर्तन करून तुझ्या निदर्शनास आणलं. श्रीपादांच्या दिव्य मानस चक्षुनी अवलोकन न केलेली कुठलीही वस्तू या सृष्टीत उत्पन्न होत नाही. तसंच त्यांच्या दिव्य दृष्टीस आल्याशिवाय कुठलाही प्राणी या सृष्टीत जन्म घेत नाही हे परमसत्य आहे. सत्य वस्तू संबंधित ज्ञान सुप्रतिष्ठित असल्या कारणानं त्या ज्ञानाची प्राप्ती झालेली या लोकातून अंतर्धान झाले तरी नाश नाही. त्या ज्ञानास प्राप्त करण्यायोग्य मानव या सृष्टीमध्ये जन्म घेतल्यावर ते ज्ञान आपोआप त्यास होते. दैवशक्ती चिरंजीव मुनी अवतारी पुरुष हे सगळे अविनाशी तत्वाचेच अंश आहेत. मानव विनाशी तत्वाचे अंश आहेत. अविनाशी तत्वाचे ज्ञान स्थिती गती शक्ती एका विशिष्ट प्रकारे असले पाहिजे असा नियम नाही. ते स्वेच्छा तत्व आहे, परिपूर्ण आहे. ते अत्यंत प्राचीन आणि नित्य नूतन आहे. कारण नसलेलं कार्य होणं असंभव आहे.
सर्व कारणास आणि सर्व कार्यास एकमेव असं तत्वच आधार आहे. ते अतीत आणि अगम्य आहे. यालाच दत्त तत्व असं म्हणतात. त्या दत्तप्रभूंनी या कलियुगात आपल्या संपूर्ण कलांनी परिपूर्ण प्रथम श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार या पिठिकापुरात घेतला. अशा श्रीपादांचं वर्णन करण्यास सहस्त्रफणी आदिशेषात सुद्धा सामर्थ्य नाही. बाबा रे, श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार घेणार असल्याचे बरेच वेळा सूचित केले होते. हिरण्यकश्यपानं विचित्र असा वर प्राप्त केल्यावर आता त्याचा मृत्यू असंभव आहे असं वाटत होतं. दिलेल्या वरदानाविरुद्ध न जाता कल्पनातीत अशा विधानानं श्री नृसिंह भगवानांनी हिरण्यकश्यपाचा वध करून परमभक्त असलेल्या प्रल्हादाचं रक्षण केलं. प्रभू स्तंभामध्ये विराजमान आहेत असा प्रल्हादानं निर्धार केला. प्रभू स्तंभातून प्रकटले. देव आहे किंवा नाही असा संशय या कलियुगात बहुतेकांच्या मनात येतो. कलियुगातील हिरण्यकश्यपाचा मदनाश करून प्रल्हादासारख्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी श्री दत्तप्रभूंचा श्री नृसिंह अवतार होणार आहे. देव आहे हे सिद्ध करण्यासाठी नरसिंह अवताराचं वैशिष्ट्य. श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वतींचे अवतार दैवदूषण करणाऱ्यांचे मदनाश आणि देवभक्ती करणाऱ्यांचे डोळ्यास पापणीसारखे रक्षण करावे या दोन प्रधान उद्देशानं झालं. श्रीपाद श्री वल्लभात साध्या असं काहीच नाही. तिरुमलदास बोलत होते, मी ऐकत होतो. माझ्या मनात एका संशयानं घर केलं. मी बुरुज पत्रावर श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र लिहित होतो. भविष्य काळात लोक कुठल्या पत्रावर स्वामींचं चरित्र लिहितील बरं? शालिवाहन शकाच्या अंतर्गत सध्याचे व्यवहार चालू आहे. पूर्ण शक प्रचारात येणार असल्याचं स्वामींचं म्हणणं आहे. खरं पाहता श्रीकृष्णाचं निर्याण कधी झालं? हे कलियुग कोणत्या दिवशी, कोणत्या घटिकेस किंवा विघटिकेस आरंभ झाले? भविष्य काळातील लोकांच्या कालगणनेप्रमाणे भविष्यात उपयोग होणाऱ्या पत्रावर जर श्रीपाद श्री वल्लभ लिहून दाखवत असतील तर श्रीपाद खरेच दत्तात्रयाचे अवतार आहेत ह्याचा मला विश्वास होईल. माझ्या मनातील संशय तिरुमलदासांच्या पुढे व्यक्त न करता ते जे सांगत होते ते ऐकण्याचं सोंग करीत लोहखंडात परिवर्तित झालेल्या चण्यांकडे मी बघत होतो. तेवढ्यात तिरुमलदासांचे कंठस्वर क्षीण होऊन वाक्शक्ती नष्ट झाली. कानठळ्या बसतील असा भयंकर ध्वनी झाला. तो ध्वनी ऐकल्यावर मला बधिरत्व प्राप्त झालं. एका क्षणात मला बधिरत्व आणि तिरुमलदासांना मूकत्व प्राप्त झालं. तिरुमलदास बोलण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या मुखातून शब्द निघत नव्हते. मी ऐकण्याचा प्रयत्न केला तरी मला काहीच ऐकू येत नव्हतं.